नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. काक्रोज जनता पार्टीचे पहिले आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे. JEE ॲडव्हान्समध्ये शुभम कुमार अव्वल तर आरोही देशपांडे मुलीमध्ये पहिली. मुलींनी मारली यावर्षीसुद्धा बाजी. दीड वर्ष सरकार अपात्र लाडक्या बहिणींनाच लोकांचा पैसा वाटत होते असा गंभीर प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे. महायुती सरकारने वाजत गाजत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु सत्ता मिळाल्यानंतर मात्र या लाडक्या बहिणीचा विश्वासघात या सरकारने केलेला आहे असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. या आणि इतर बातम्या बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक बातम्या नियमित बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. आपण जर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. काक्रोज जनता पार्टीच्या निर्मितीनंतर अनेक राजकीय पक्षामध्ये एक धडकी भरलेली होती. या पक्षाने आपल्या सदस्य नोंदणीसाठी उच्चांक गाठल्याने बऱ्याच राजकीय पक्षांना काक्रोज जनता पार्टीने हादरून सोडलेले होते. तर हीच काक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे 6 जूनला नागपुरात परत येत आहेत आणि त्यांनी सांगितले की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनसुद्धा करण्यात येणार आहे. काक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिपके यांनी समर्थक आणि विद्यार्थ्यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे. त्यांचे हे पहिलेच आंदोलन असून ज्याप्रमाणे त्यांनी ही पार्टी तयार केली आणि या पार्टीच्या सदस्य नोंदणीमध्ये राजकीय पक्षांना हादरून सोडले, त्याचप्रमाणे आता यांच्या या आंदोलनाला किती सहभाग मिळतो, किती यशस्वी होते याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले. काक्रोज जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना दिपके यांनी असे आवाहन केले होते की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागणीचे पत्र द्या. त्याप्रमाणे सदस्यांनी दिले तरी देखील केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी आपला राजीनामा दिला नाही, तर यांनी आंदोलन करणार असल्याने या आंदोलनाला आता काक्रोज जनता पार्टीचे किती विद्यार्थी, किती सहभागी या आंदोलनामध्ये होतात आणि हे आंदोलन किती यशस्वी होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दिपके हे सध्या विदेशात असून 6 जूनला भारतामध्ये येणार आहे. त्यांनी अशी शंका व्यक्त केली की मी भारतामध्ये पोचल्या एअरपोर्टवरून मला बंदी बनवण्यात येते की काय, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली. सरकारने आतापर्यंत जनतेचा पैसा अपात्र लाभार्थ्यांना वाटप केला असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कमालीची घटलेली संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांच्या कष्टाच्या करातून पैशातून येणारा पैसा ही योजना चालवली जाते. त्यामुळे गेले दीड वर्षापासून सरकार
अपात्र लाभार्थ्यांनाच लोकांचा पैसा वाटत होते असा गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ही संपूर्ण बाब मुळात या सरकारचे घोर अपयश उघड करणारी असून हा संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्रातील लोकांचा पैसा चुकीच्या पद्धतीने नेमका कोणाकडे वळवला गेला, यामध्ये कोण जबाबदार आहे आणि प्रत्यक्ष लाभार्थी कोण आहेत यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे महाराष्ट्रासमोर आणली गेली पाहिजे, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेली JEE ॲडव्हान्स या परीक्षेचा निकाल लागलेला असून देशातील IIT सह अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाचा मार्ग मानला जाणाऱ्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल सोमवारला जाहीर झाला. यामध्ये एकूण 56,880 विद्यार्थी पात्र ठरले असून दिल्ली विभागातील शुभम कुमार याने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून मुलीमध्ये दिल्ली विभागातील आरोही देशपांडे हिने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. यंदाच्या परीक्षेसाठी 1,87,389 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,79,694 विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नपत्रिका. सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली होती, मात्र या बहिणींचा विश्वासघात सरकारने केलेला आहे. 80 लाख बहिणांना अपात्र ठरवून सरकारने जबाबदारी झटकली असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या प्रवृत्तीवर टीका करताना ते म्हणाले, भाजपला स्थानिक कार्यकर्त्यापेक्षा उद्योगपती अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणारे कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे. निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने उभे राहू, असे देखील यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.